आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये। तर त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 किलो। तर 1 किलो प्रमाणामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे। तर तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर 10 ते 15 मिनिटे तांदूळ भिजत घालूया। तर इकडे आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर 1 केजी मी चिकन घेतलेला आहे। तर हिरवं वाटण बनवूया। लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक घालायचं आहे आणि आता पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट तयार आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकनमध्ये, थोडीशी हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे, धना जिरा पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे। तर आता हे सर्व आपण घातल्यानंतर जे हिरवं वाटण केलेलं होतं तेही घालायचं आहे आणि भरपूर असं इथे दही घालायचं आहे आणि एक अर्धा लिंबू रस इथे घातलेला आहे। तर सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि शेवटी मी इथे बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे तो घालूया वरतून। तर सर्व मिक्स करून घेऊया आणि आता या चिकनला मी स्मोक देणार आहे। तर कोळसा पेटवून घेतलेला आहे, तुपाची धार घातलेली आहे। आता स्मोक देऊया, 10 मिनिटे झाकण ठेवूया। तोपर्यंत इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, मिरी, स्टारफूल, दालचिनी, मसाला वेलची आणि शहाजिरे घेतलेले आहेत आणि तेजपत्ता आणि एक लाल सुकी मिरची। तर इकडे चिकनला स्मोक ही छान बसलेला आहे। आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। तर तेल गरम झाल्यानंतर इथे सुकवलेला कांदा घातलेला आहे। कांदा आता आपण छान तळून घेऊया। तर कांदा तळून झाल्यानंतर आता आपण त्याच तेलामध्ये खडे मसाले घालणार आहोत। तर खडे मसाले घालूया। खडे मसाले छान फ्राय झाले की इथे कांदा घालायचा आहे। तर इथे 4 कांदे घेतलेले आहेत। तर कांदा इकडे तेलामध्ये फ्राय होतोय तोपर्यंत आपण इकडे तांदूळ शिजायला घालूया। तर इकडे पाणी ठेवलेलं आहे, तेल थोडंसं घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडेसे खडे मसाले आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर भिजत घातलेला बासमती तांदूळ घालायचा आहे, मिक्स करायचा आहे आणि तांदूळ शिजू द्यायचा आहे। फक्त आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजवायचा आहे। तर कांदा इकडे छान फ्राय झालेला आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालूया। तर चिकन घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करायचं आहे। 1 मिनिट चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता आपण वरतून टोमॅटो घालूया। तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो घातल्यानंतर आपण आता इथे घालायचं आहे थोडंसं पाणी आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे। तर आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत इकडे आता बघूया आपला भात शिजलेला आहे का। तर इथे आपला मस्त असा हा बासमती तांदूळ शिजलेला आहे। तर आपल्याला असाच हवा आहे तर काढून घेतलेला आहे मी तिकडे। तर इकडे चिकन पण छान शिजलेलं आहे। तर आता आपण लेयर देणार आहोत। तळलेला कांदा चुरून घालायचा आहे। नंतर इथे मी मस्त असा वाफलेला भात घालायचा आहे। तर इथे मी एकच लेयर देणार आहे भाताची, जास्त लेयर देणार नाही। तर पूर्ण सर्व घातलेला आहे भात। तर वरतून घालूया बिर्याणी मसाला, खूप छान स्वाद येतो। तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची आहे आणि चिकनचा स्टॉक काढलेला होता तोही घालायचा आहे आणि तूप घालायचं आहे। चिकनचा स्टॉक घातल्यामुळे रसरशीत अशी ही बिर्याणी होते। तर वरती झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटे बिर्याणीला दम दिलेला आहे, मस्त अशी फुललेली आहे। तर मी आता बिर्याणी काढून घेते थोडीशी। तर सळसळीत अशी सुटसुटीत मोकळी झालेली आहे बिर्याणी। तर कुठेही चिकट झालेली नाही आणि अशी आतून झालेली आहे रसरशीत। तर अशा पद्धतीनेच आपल्याला हवी आहे। तर मस्त अशी ही बिर्याणी झालेली आहे आणि झटपट कमी साहित्यामध्ये, खूप काही साहित्य इथे लागलेलं नाही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा।